नमस्कार, मी निकिता मराठी मनोरंजन विश्वमध्ये तुमचं स्वागत करते आणि मी आता आहे कमळी मालिकेच्या सेटवर. आणि खरं तर कमळी मालिकेमध्ये एक मोठा ट्विस्ट येणार आहे, कारण त्या मालिकेमध्ये एक सुंदर गोड गायिका आणि अभिनेत्री तिची एंट्री होणार आहे. आता ती माझ्यासोबत आहे. आर्या, कशी आहेस? हॅलो, खूप छान आहे. तू कशी आहेस? मालिकेमध्ये एंट्री करतेस तू, स्वतः किती एक्साइटेड आहेस? तुझ्या भूमिकेबद्दल जाणून घ्यायला फार आवडेल. मी खूप एक्सायटेड आहे कारण मालिका विश्वातलं माझं पहिलंच फर्स्ट स्टेप आहे ही. यापूर्वी मी फिल्ममध्ये काम केलंय, पण मी कधी सिरियलमध्ये काम केलेलं नव्हतं. त्यामुळे आहे मी एक्सायटेड. फक्त हे कॅरेक्टर माझ्यासाठी इतकं नवीन आहे, कारण बरोबर मी जशी नाही आहे आणि मी कधीच जसं बोलणार नाही तसे डायलॉग्स मला सिरियलमध्ये बोलायचं. मी कधी कोणाला असं आपण विचारायला जाणार नाही की तुला मी आवडले का. पण हे असे डायलॉग्स मला ह्या सिरियलमध्ये बोलायचे. पण कॅरेक्टर पण हे आर्याचं नाही आहे, अनामिका गाडगे नावाचं कॅरेक्टर आहे. सो प्रेक्षकांच्या आता काय प्रतिक्रिया येत आहेत त्याच्यासाठी पण मी एक्साइटेड. पण मग हे जे पात्र आहे ते पॉझिटिव्ह आहे की पुन्हा पुढे ग्रे शेडचं होणार आहे, त्याबद्दल काय? नाही नाही, खूप पॉझिटिव्ह पात्र आहे. पण ते पुढे कधी ग्रे शेडचं होणार आहे का? कारण आता याच्यामध्ये अनिका सुद्धा आहे, कमळी सुद्धा आहे आणि तो एक आहे ऋषी. आणि तुला ऋषी आवडतोय असं मालिकेच्या प्रोमो मध्ये तरी पाहायला मिळते. राईट, पण नाही, ग्रे शेडचं नाही होणार. बरं, मला सांग, तुला जेव्हा पहिल्यांदा या मालिकेसाठी विचारलं तेव्हा तुझ्याशी क्विक रिॲक्शन काय होती आणि तू काय असं कारण होतं की तू हो बोललीस कमळी मालिकेला? तुम्ही आता बघा ह्याचा फर्स्ट एपिसोड आणि मी कोण दाखवली आहे त्या एपिसोडमध्ये ते तुम्ही बघा. ते हो म्हणण्याचं खरं कारण होतं. मी संगीताची प्रोफेसर दाखवली आहे याच्यात. त्यामुळे मला हे खऱ्या आयुष्यात पण कधीतरी करायला आवडेल. सो त्याच्यासाठी हो म्हटलं. बरं, याच्या आधी कधी अशा मालिकांची तुला ऑफर आलेली की पहिल्यांदाच असं काय? खूप ऑफर्स आल्या होत्या आधी, पण इन जनरल सिरियल्सचं आत्ताही मी बघते की शेड्यूल प्रचंडच हेक्टिक असतं. 12-12 तासाच्या शिफ्ट हे सगळेजण कसे काय करू शकतात, मला खरंच आहे वंडर. सो ते खूपच जास्ती हेक्टिक असल्यामुळे इतके दिवस मी सिरियलला कधी हो म्हणले नव्हते. पण मग आता ती सध्या काय करते, चित्रपट सुद्धा केलायस, पण आता आता सध्या तरी मालिकांचं शूट सुरू आहे. पण इथून पुढे आर्या पुन्हा आम्हाला चित्रपटात अशी पाहायला मिळणार आहे का? मला आवडेल जर का खरंच खूप छान म्युझिकल रोल किंवा मी जशी आहे तसं एखादं कुठलं कॅरेक्टर मला करायला मिळालं तर मला डेफिनेटली आवडेल. अच्छा, म्हणजे इथून मालिका सुद्धा तुला ऑफर येत राहिला तर तू ते सुद्धा कंटिन्यू करणार आहेस? अजून मी विचार नाही केला. म्हणजे अजून तरी सध्या आहे तो प्रोजेक्टवर फोकस. येस, राईट. बरं, मला तुला विचारायला आवडेल की सिंगिंग आणि ऍक्टिंग या दोन्हीमध्ये आर्याला सगळ्यात जास्त काय आवडतं आणि का? ऑब्व्हियसली सिंगिंग. तुम्हाला वाटतं आता हे मी इतक्या वेळा सांगितलंय, सगळ्यांना आता हे माहिती झालं असेल की मला सिंगिंगच जास्ती, कधीही सिंगिंगच आवडतं. सगळ्या तरुणाईंची क्रश आर्या आहे, पण मला आता जाणून घ्यायचंय की आर्याचं क्रश कोण आहे? अरे बापरे, नाही नाही, असं आता तरी कोणी नाहीये क्रश वगैरे. आपण एक छोटं रॅपिड फायर खेळूया. आर्याचं टोपण नाव. सई. उन्हाळ्यात कोणती गोष्ट करायला आर्याला जास्त आवडते? बर्फाचा गोळा खायला आवडतो. आर्याने बनवलेली पहिली डिश. शिरा. आजवर केलेलं एक डेअर. डेअर. नाही, माझा स्वभाव नाही असा डेअर बीर करण्याचा. कोणत्या गोष्टींवर खर्च करायला आर्याला जास्त आवडतं? कपडे, पर्सेस. तुझं हिडन टॅलेंट काय आहे? मलाही ते लेटेस्टच रिअलाइज झालंय की मला स्केचिंग छान जमतं. आर्याची बकेट लिस्ट मधली पहिली गोष्ट कोणती आहे, किंवा जी पूर्ण करायची आहे, जी आहे अजून? बकेट लिस्ट मध्ये असंख्य गोष्टी होत्या. त्याच्यापैकी एक होतं अजय अतुलकडे गाणं, इलायराजा सरांकडे गाणं, शंकर एहसानलाकडे गाणं, आणि ते सगळं टिक ऑफ होत चाललंय. अजूनही काही आहेत, ते जसं टिक ऑफ होईल तसं सांगेन. आर्याला सोलो ट्रिप आवडते का, आणि आवडत असेल तर कुठे जायला आवडेल? सोलो ट्रिप मला आवडते, मी केली नाही कधी, पण डेफिनेटली विचार आहे. आर्याला कोणत्या गोष्टींचा फोबिया आहे? फोबिया असं नाहीये कशाचं. स्टेज फिअर होता एकेकाळी खूप लहानपणी, आता तो स्टेजवर वावरून गेला. स्वतःला कधी गुगल सर्च केलंयस का? हो, केलंय. कधी कधी माझ्याबद्दल मलाही माहित नाही अशा रुमर्स येतात तेव्हा करते. अशी कोणती आहे का जी आता तुला सांगावीशी वाटते, की तुझ्याबद्दलची एक अशी गोष्ट तू जी वाचलीयस पण ती खरी नाही? हो, मला असं रिसेंटली मागच्या डिसेंबरमध्येच एका कलाकाराच्या मुलाचं लग्न झालं आणि त्या एका युट्यूबच्या चॅनलवरून मला असं कळलं की ते माझ्याशी होतंय. ते हे नवीन होतं माझ्यासाठी. म्हणजे असं कोणता अभिनेता किंवा अभिनेत्री आहे ज्याच्यासोबत तुला काम करायची इच्छा आहे? हो, बरेच आहेत. मला सुबोध दादा बरोबर काम करायचंय. येस. आर्या, तुझ्याशी बोलून खूप छान वाटलंय. खरं तर जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील? हेच सांगेन की एका नवीन रोलमध्ये येते आहे. आतापर्यंत असंख्य रोल्स
झी मराठीवरती कंटेस्टंट म्हणून होते सारेगमप लिटिल चॅम्प्समध्ये, नंतर जज होते सारेगम लिटिल चॅम्प्सची, नंतर असंख्य टायटल्स झीसाठी गायले आणि ह्या प्रत्येक रोलमध्ये लोकांनी मला खूप छान ॲक्सेप्ट केलं. तसंच याही रोलमध्ये करावं अशी आशा आहे. वा, आर्या तुझ्याशी बोलून खरं तर खूप छान वाटलंय आणि तुला या मालिकेसाठी आणि पुढच्या असंख्य प्रोजेक्टसाठी खूप खूप ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू.